मकर संक्रांतीला आपल्याकडे स्त्रिया काळी साडी का नेसतात? लाल, पिवळा, नारंगी, निळा, जांभळा असे भरपूर कलर आपल्याकडे आहेत. तर मग या शुभ कार्या दिवशी काळा हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना? चला तर मग सांगते. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तरायणात प्रवेश करणं, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं. म्हणजेच नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन ऊर्जा. शेतकऱ्यांसाठी हा सण फार खास, कारण कापणी पूर्ण होते आणि आशेचं नवीन वर्ष सुरू होतं. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, ही फक्त एक ओळच नाही तर हा एक लेसनही आहे. तिळाच्या कडूपणाला गुळाच्या गोडव्याने पेरलं की सगळं एकदम सुरळीत होऊन जातं. म्हणजेच दुरावा असू देत, मतभेद असू देत, शब्द गोड ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा. मकर संक्रांतीला हळदी कुंकू ही फक्त एक विधी नाही, तर स्त्री शक्तीचं, आपुलकीचं आणि सन्मानाचं प्रतीकही आहे. आणि हो, मागच्या वर्षीची नकारात्मकता, कडूपणा शोषून घेण्याचं आणि नवीन वर्षी नव्याने सुरुवात करण्याचं प्रतीक म्हणजे काळा रंग. चला तर मग नवीन वर्षाची नव्याने, सकारात्मकतेने आणि नवीन ऊर्जेने सुरुवात करूया. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती.